मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता शिवसेना आणि भाजप नेत्यांची सत्ता स्थापनेसाठी महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये वांद्रे इथल्या ताज लँड्स हॉटेलमध्ये काही वेळामध्ये होणार आहे। शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे आणि भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यामध्ये ही बैठक होणार आहे आणि या बैठकीला भाजपचे वरिष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे आणि शिवसेना उपनेते शीतल म्हात्रे उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आता या बैठकीमधला सूर नेमका काय आहे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। मनशी पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडल्या गेलेत। मनशी, अत्यंत महत्त्वाची बैठक आता वांद्रेमध्ये होणार आहे आणि शिवसेना आणि भाजप नेत्यांची सत्ता स्थापनेच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक असेल। काय काय नेमके आता मुद्दे पुढे येणार आहेत? खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसला आहेत, त्याच्यामुळे आता मुंबई महापालिकेतल्या सत्ता वाटपाच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। खरं तर नोटिफिकेशन्स जे आहेत मुंबई महापालिकेकडनं जे गॅझेट प्रसिद्ध व्हायचं होतं ते आज होणं अपेक्षित होतं, मात्र आता त्याची वेळ निघून गेलेली आहे, त्याच्यामुळे एक दिवस त्याला उशीर होतोय। मात्र यासोबतच आता शिंदेची शिवसेना आणि भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक होते। ही बैठक राहुल शेवाळे आणि अमित साटम यांच्यात होईलच, त्यासोबतच प्रभाकर शिंदे भाजपकडून उपस्थित असतील तर उपनेत्या शीतल म्हात्रे या शिंदेच्या शिवसेनेकडनं देखील उपस्थित असणार आहे। सत्ता वाटपाचा फॉर्म्युला काय असावा आणि कशा पद्धतीने शिंदेच्या शिवसेनेकडनं मागणी केली जाते या संदर्भातली प्राथमिक चर्चा या बैठकीमध्ये होईल। अर्थातच ही प्राथमिक चर्चा असली तरी सुद्धा ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी बैठक आहे, कारण याच बैठकीच्या पार्श्वभूमीवरती वरिष्ठ नेत्यांकडून निर्णय घेतले जातील। कारण गेल्या 25 वर्षांमध्ये जशा पद्धतीने सत्ता वाटप हे भाजप आणि शिंदेच्या म्हणजे शिवसेनेमध्ये केलं गेलेलं होतं तशाच पद्धतीने सत्ता वाटप व्हावं अशी इच्छा ही शिंदेच्या शिवसेनेकडनं व्यक्त केली जाते। त्याच्यामुळे महापौर पद असेल किंवा स्टँडिंग कमिटी असेल या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय आज कदाचित अमित साटम आणि राहुल शेवाळे यांच्यामध्ये प्राथमिक दृष्ट्या घेतला जाईल। अर्थातच बैठकांचं सत्र हे सुरू असणार आहे। ही पहिली बैठक झाल्यानंतर वरिष्ठ नेत्यांपर्यंत या बैठकीत नेमकं काय काय घडलेलं आहे किंवा काय निर्णय झालेला आहे, कोणाचं काय म्हणणं आहे हे पोहोचवलं जाईल आणि त्यानंतर अंतिम निर्णय हा घेतला जाईल। मनशी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तपशील जाणून घेत राहू, पुन्हा जोडले जाऊ। मनशी पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या। तर सध्या एक महत्त्वाच्या बैठकीकडे मुंबईकरांचं लक्ष असणारे राहुल शेवाळे, अमित साटम यांची ही प्राथमिक स्तरावरची पुढच्या सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं महापौर निवडीच्या दृष्टीनं महत्त्वाची बैठक असणार आहे।